समृद्धी महामार्गाच्या पूर्णत्वानं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंचं कर्तृत्व सिद्ध। महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूरला जोडणारा 701 किलोमीटरचा कॉरिडॉर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग मुंबई या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी गती दिली असून आता हा महामार्ग पूर्णत्वास येतोय। समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी जोडणारा पहिला 520 किलोमीटरचा टप्पा 11 डिसेंबर 2022 रोजी लोकांसाठी खुला करण्यात आला। त्यामुळे प्रवासाचा वेळ खूप कमी झाला। शिर्डी आणि इगतपुरी दरम्यान अतिरिक्त 80 किलोमीटर अंतराचा दुसरा टप्पा मे 2023 मध्ये लोकांसाठी खुला करण्यात आला। तर इगतपुरीला मुंबईशी जोडणारा अंतिम मार्ग 701 किलोमीटरचा मार्ग असेल। नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास सुमारे 8 तासांनी कमी होणार आहे। समृद्धी महामार्गावर एकूण 6 बोगदे बांधलेत। या एक्सप्रेसवे मध्ये कसारा घाटातील 7.7 किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्याचा समावेश आहे, जो महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्गाचा बोगदा आहे। त्याच्या अभियांत्रिकी चमत्कारांच्या पलीकडे हा मार्ग 3 वन्यजीव अभयारण्यासह 35 इको सेन्सिटिव्ह झोन आणि 310 मीटर पुलाद्वारे वर्धा नदीसह निसर्गरम्य परिसरातून जातो। विशेष धोरणाने तयार करण्यात आलेला समृद्धी महामार्ग प्रामुख्याने 10 प्रमुख जिल्ह्यातून जात असून अप्रत्यक्षपणे आणखी 14 जिल्ह्यांना जोडणार आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आर्थिक कनेक्टिव्हिटी वाढते। याची रचना मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर आणि आगामी नवी मुंबई विमानतळासारख्या प्रमुख केंद्रांशी देखील जोडली जाते। त्याचे 24 इंटरचेंज औद्योगिक केंद्रांना जोडतात, ज्यामुळे हा एक आर्थिक कॉरिडॉर बनतोय, ज्यामुळे विकासाला चालना मिळेल आणि राज्यासाठी मोठ्या संधी खुल्या होतील अशी अपेक्षा। 40 किलोमीटर अंतरावर टाउनशिपचा विकास पारंपरिक महामार्गाप्रमाणेच या प्रकल्पामध्ये मार्गावर 30 ते 40 किलोमीटर अंतराने टाउनशिप विकास समाविष्ट केला, ज्यामध्ये शैक्षणिक, आरोग्य सेवा आणि मनोरंजन सुविधा असलेल्या 18 टाउनशिपचा समावेश आहे, ज्याचा उद्देश समुदायाच्या वाढीला चालना देणं आणि ग्रामीण शहरी असमानता कमी करण्याचं काम या महामार्गाच्या कामामुळे झालंय आणि सातत्यानं होत राहणार आहे। भूसंपादन आणि पर्यावरण मंजुरी यासह विविध आव्हानांमधून या प्रकल्पाचं नेतृत्व करण्यात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे। समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी आता अतिरिक्त मार्ग देखील तयार केले जात आहेत। यामध्ये प्रामुख्याने 53 किलोमीटरचा पुणे शिरूर रोड आणि 180 किलोमीटरचा जालना नांदेड द्रुतगती मार्ग प्रमुख जिल्ह्यांची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे। जालना नांदेड मार्गाने भविष्यातील हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसह मुंबई आणि JNPTला थेट जोडलं जाणार आहे। या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण 9,565 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गाच्या कामाला गती मिळाली आहे। विस्तृत पायाभूत सुविधा हा महामार्ग आर्थिकदृष्ट्या सशक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करतोय। प्रकल्प पूर्ण होत असताना शहरी आणि ग्रामीण भागांना एकत्रित आर्थिक क्षेत्रांशी जोडून राज्याच्या विकासाला पुन्हा आकार देण्यास सुरुवात झाली आहे। यामागे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची दूरदृष्टी महत्त्वाची ठरली आहे। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।